नमस्कार मित्रांनो, तर घरबसल्या तुम्ही आय टी आयचे जे काही पर्सेंटेज आहे ते अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही ज्या घरबसल्या तुम्ही आय टी आयचे जे काही पर्सेंटेज आहे ते काढू शकता। तर ते कशाप्रकारे काढायचे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला तुमचे जे काही मार्क्स आहे ते तुम्हाला इथं टाकायचे आहे, कितीपैकी किती मार्क्स मिळाले। तर मला 1400 मार्क्स इथं मी जे आहे कॅल्क्युलेट करणार आहोत। त्यानंतर इथं ज्या कितीपैकी पडले तर मी इथं 1800 टाकल्यानंतर जे आहे तर इथं जे काही कॅल्क्युलेशन आहे इथं खाली जे आहे माझे जे काही पर्सेंटेज आहे तिथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल। तर अशा प्रकारे जे तुम्ही तुमचे जे काही मार्क आहे ते तुम्हाला पुरे मार्क टाकून ऑल मार्क सेटवरचे टाकून तुम्ही तुमचे पर्सेंटेज काढू शकता। तर तुम्हाला सिम्पली तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। त्यानंतर इथं आय टी आय पर्सेंटेज कॅल्क्युलेटर अशा प्रकारचं टाकायचं आहे। टाकल्यानंतर पहिली जी लिंक येईल सिम्पली तुम्हाला त्यावरती ज्या क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो। त्यानंतर इथं जे आहे आपलं जे काही पर्सेंटेज आहे ते कॅल्क्युलेटर आपल्या मोबाईलवरती इथं ओपन होईल। त्यानंतर मला जर 1500पैकी जर 1200 मिळाले तर मी इथं तुम्हाला 1200 मिळालेले टाकायचे आहे। त्यानंतर कितीपैकी 1500पैकी तर 1500 इथे तुम्हाला टाकून त्यानंतर जे काही कॅल्क्युलेशन आहे ते पर्सेंटेजचं इथं येऊन जाईल। तर अशा प्रकारे पर्सेंटेज काढू शकता किंवा तुम्ही यामध्ये 850सुद्धा तुम्ही मार्क टाकू शकता 1500पैकी। तर जे काही 56% इथं झालेले आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आय टी आयचे जे काही पर्सेंटेज आहे घरबसल्या काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये काढू शकता। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्व अपडेट्स तुम्हाला आय टी आयबद्दल सर्टिफिकेट कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे, मार्कशीट कशाप्रकारे करायची आहे, व्हॅलिड कशाप्रकारे करायचं संपूर्ण माहिती आपल्या चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।